झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। अब एजे मला तुमच्याशी थोडं बोलायचंय। खरंच सॉरी। अंतराताईंना घरी आणण्याआधी मी तुम्हाला सगळं सांगायला हवं होतं। आता कुठे तुम्ही तुमच्या भूतकाळातनं बाहेर आलात आणि मी पुन्हा एकदा तुमचा भूतकाळ तुमच्या समोर आणून उभा केला। पण काय करायला हवं होतं मी? हे जे अंतराताईंनी खूप वर्षे एकटेपणात काढलीत, म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातातनं त्या वाचल्या, पण त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाहीये। इतके वर्ष त्यांचं घर, त्यांचा संसार सगळं असताना सुद्धा त्या तुमच्यापासून लांब राहिल्या। त्यांची काहीही चूक नसताना त्यांनी वनवास सहन केला। आणि आज तर त्यांच्या जगात कोणीच नाहीये असं समजून त्या स्वतःचा जीव द्यायला निघाल्या होत्या। हे सगळं असं घडत असताना मी जर त्यांना इथे आणलं नसतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते। हे जे अंतराताईंना तुमच्याशी बोलायचंय। एवढी मोठी परीक्षा नको घेऊ माझीला। एवढं करेज नाहीये माझ्यात। हे जे तुमच्या प्रेमासाठी तुम्हाला हे करावंच लागेल। कदाचित तुम्ही त्यांच्याशी बोलल्यावर त्यांना जुनं काहीतरी आठवेल। अशा किती वर्ष अजून त्या अंधारात काढणार आहेत? आपण त्यांना त्यांच्या आठवणी परत द्यायलाच हव्या। प्लीज एवढं कराल ना? प्लीज एज। तुम्ही या ना। मला कळतंय की मी तुम्हाला हे असं मला भेटायला बोलवलंय ते तुम्हाला ऑड वाटतंय, पण काय करू, बोलल्याशिवाय राहावलंच नाही। म्हणजे मगाशी लीलाने घरातल्या सगळ्यांची ओळख करून दिली, पण माझी ओळख करून द्यायची राहिलीच। मी अंतरा सरदेशमुख।
पण मला खरंच कळत नाहीये, म्हणजे कसं आणि काय सांगू हे नाही कळत आहे. लीला मला हे असं अचानक घरी राहायला घेऊन आली आणि आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही हे देखील मला माहित नाहीये. पण प्लीज प्लीज मला खरं खरं ते सांगा, माझ्या इथे राहण्याने तुम्हाला काही त्रास तर नाही आहे ना? म्हणजे तसं काहीही असेल किंवा कोणाचीही गैरसोय होणार असेल ना, तर प्लीज मला स्पष्टपणे सांगा. मी आश्रमात परत जाईन. तसंही मला एकटीने जगायची सवय झालीच आहे. नाही तुम्ही इथे राहू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे घर तुमचंच आहे असं समजा. थँक्यू. मला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुमची बायको लीला खरंच खूप गोड आहे. खरं तर आम्हाला भेटून फक्त 2च दिवस झाले, पण असं वाटतच नाहीये. म्हणजे असं वाटतंय की आम्ही वर्षानुवर्ष एकमेकींना ओळखतोय. खरं सांगू तर माझी तर जगण्याची इच्छाच संपली होती, पण लीलामुळे मला जगण्याची दुसरी संधी मिळाली आहे. मला आत्तापर्यंत असं वाटायचं की या जगात माझं म्हणावं असं कोणीच नाहीये, पण आता लीलाला भेटल्यानंतर मी हे सांगूच शकते की या जगात माझं हक्काचं कोणीतरी आहे. तुम्ही खरंच खूप नशीबवान आहात. तुम्हाला लीलासारखी बायको मिळाली. पार्टनर तेजींनी आणि अंतराताईंनी एकत्र यावं असंच वाटतं का रे तुला सुद्धा? हेच सांगायचा प्रयत्न करतोस ना तुम्हाला? झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज